कसं नियोजन केलेलं आहे सगळं? बाबांनी आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं. पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळं ते असं बोलले. खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मसाजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनवणे याला मारहाण केली, काठ्याने मारलं. त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत. हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत. आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का, चापट मारली किंवा लाकडाने मारलं म्हणून. तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोष अण्णा देशमुख यांना कॉल केला. संतोष अण्णा तिथं गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं. त्यांना पण गचांडी करण्यात आली. मग तुम्ही गावात आलात, तुम्ही चुकीचे कामं करायलात, तुम्ही खंडणी मागायलात. मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली. पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही. तर त्याच्यावर किती गुन्हे आहेत त्या आरोपींनी ज्यांनी हत्या केली त्याची पण ओरिजिनल कॉपी आम्ही गडावर घेऊन जाणार आहेत महाराजांकडं, त्यांना दाखवणार आहेत. आणि आरोपी हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे. पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल. आज माझे लेकरं जे पोरके झालेत, आज माझा भाऊ गेला आहे, आज लहान लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, म्हातारी. काय करायचं आज आम्ही, कुठून आणायचा भाऊ आमचा. मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर तुम्ही म्हणले असते शिक्षा करून घ्या स्वतःला, तर काहीतरी शिक्षा केली असती. पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या गेल्यात. ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू असं आमचं आहे. असं असत तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग घेऊ. आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो. आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो. बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील, मला तर नाहीच बोलले वाटतं, बोलले असतील तर दुरुस्त करतील. नाही बघा, गुन्हेगाराला गुन्हेगारी करण्यासाठी मजबूर केलं गेलं तर मग कुणी केलंय? खंडणीखोर जे त्यांनी केलं असं म्हणायचं आहे का त्यांना? तसं सुचवायचं आहे का त्यांना? काय सुचवायचं हे मला त्यांचं पूर्ण मी ऐकलेलं नाही आहे. पण त्यांना काय सुचवायचं तर एखाद्या वेळेस खंडणीचा गुन्हा ज्यांच्यावर दाखल झाला त्या खंडणीच्या गुन्हेगारांनी त्यांना प्रवृत्त केलं असं म्हणायचं तर ते खरं असू शकते त्यांचं. कारण बाबा तसं कुठं बोलणार नाहीत ना, त्यांना तसं वाटलं असेल. तरी झालं तरी भगवानगड शेवट मुंडे फॅमिलीच्याच पाठीमागं आहे असं त्यांनी सांगितलं. मग भगवानगड असा अन्याय करणाऱ्या असं मीडिया ट्रायल झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा बऱ्याच वेळेस कोणाला मीडिया ट्रायल केलं जातं असं पण म्हणणं आहे. मग भगवानगडाला हे पण बघितलं पाहिजे की जो माणूस आमचा एक एक्सपायर झाला आहे म्हणण्यापेक्षा ज्याला मारलं आहे, मर्डर केला आहे, ज्याला किडनॅपिंग केलं आहे, टॉर्चर केलं आहे, मारलं आहे, त्याच्या पाठीमागं सुद्धा भगवान बाबाचा जो गड आहे आदरणीय बाबांचा सर्व समाजाचा, त्या गडाने त्या भूमिकेत सुद्धा राहिलं पाहिजे होतं. आणि त्या ज्यांनी आमची हत्या केली त्यांच्या विरोधात राहून ज्यांच्यावर ही वेळ आली त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं सुद्धा त्या गडानं राहायला पाहिजे. मध्ये काम करताना ज्याला स्वतःचं काम दाखवता येत नाही त्यावेळेस राजकारणामध्ये तो माणूस जातीचा आधार घेतो, भूमिका घ्यायची असते. एक संत आहे तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटले नाहीत. भगवान बाबा गड हा सर्व जाती धर्माचा गड आहे. मग त्या दृष्टिकोनातून एका मराठा समाजाच्या तरुणावरती अन्याय झाला आहे म्हणून त्याच्या लेकरांना भेटायला जाण्याची तसदी नामदेव शास्त्रींनी दाखवली नाही. पण ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची पाठराखण करायला ते पुढे आलेत ते खूप दुर्दैवी आहे. हे संतांना शोभणारं नाही आहे. आणि याच्यामुळे भगवान बाबा गडासारखा गड या ठिकाणी एका जातीपुरता मर्यादित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जी भूमिका घेतली की गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे, ठीक आहे, नामदेव शास्त्री म्हणत असतील गड त्यांच्या पाठीशी आहे,
परंतु त्यांना आम्ही सांगतोय की मुंडेंच्या पाठीशी गड उभा करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि कायदा संतोष देशमुखच्या पाठीशी असणार आहे आणि संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी, त्यांच्या आरोपींना फाशी करण्यासाठी संविधान आणि कायदा दोन्ही बाबासाहेबांचं ठामपणे या लेकरांच्या पाठीशी राहील. कितीही गड पाठीशी उभा केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही.